आशाताईंचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होत आहे। अनेक वक्त्यांना या ठिकाणी भाषणं केली जाईल, परंतु मला काही बोलायला ठेवलंच नाही। तुमच्या सगळ्या कामाचा आढावा त्यांनी गेले 16-17 वर्षांना दिलाय। या ठिकाणी बाळासाहेब बसले, सगळी मंडळी बसली, जुनी मंडळी बसली, नवीन मंडळी बसली, परंतु काम करत असताना कार्यकर्ता जपलं पाहिजे या विचाराचा मी आहे। आणि शिवसेना ही संघटना बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्ते जपले। गुलाबराव पाटील आज एक राज्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री, सहकार मंत्री, पानपट्टीवर पानाला चुना लावणारे पानपट्टी वर काम करणारा कार्यकर्ता, सैनिक, आणि या सैनिकाला बाळासाहेबांनी तिकीट दिलं आणि तो सैनिक काय झाला, आमदार झाला। आज काय या राज्याचा मंत्री। शाहीबाई शेखांचं उदाहरण घ्यावं। जुन्नर तालुक्यामध्ये 1990 साली ताई केवळ ब्लॅकबोर्ड नव्हते, केवळ चुना घ्यायचा, भिंती राहायचो आम्ही, आपण साहेबांचं नावच द्यायचं राहिलं होतं। अचानक तिकीट बदललं आणि बाळासाहेब दांगट 90 साली आले, बरोबर ना बाळासाहेब? म्हणजे सैनिक असा असतो, सैनिकाला फक्त सांगितलं ना तर त्यांनी ते काम केलं पाहिजे। वडापाव खाऊन शिवसेना वाढलेली आहे। हे बाकीच्या पक्षांसारखं नाही आपली मंडळी धाब्यावर बसायचं, पार्ट्या जोडायच्या, हे करत नाहीत आपली मंडळी। आपली मंडळी सांगितलेलं काम करतायत। तुम्ही कमी बोला पण काम जास्त करा। बोलताना काय करा, कमी बोला पण काम जास्त झालं पाहिजे। या ठिकाणी माझ्या सरकारला बोला अशा ते आमदार झालेच पाहिजे, अशा ते आमदारच होणार। मी तर म्हणतो हा भावी आमदार आता लागलाय ना, तो पुढचा इथं वाढदिवस आमदार म्हणून लागला पाहिजे आणि मंत्री म्हणून लागला पाहिजे, ही माझी शपथ घ्या प्रत्येक सैनिकातून। कारण आपण आपल्या गावात काम करतोय, अरे आपण गाव सांभाळा फक्त, बाकी काय करू नका कुणी। ज्यांनी आपलं गाव सांभाळलं, आपली वाडी सांभाळली, आपली वस्ती सांभाळली, आपली आडी सांभाळली, तर लय झालो। काय कुणाच्या गावात लक्ष घालायचं कारण नाही। जर माझ्या गावामध्ये अशा जागेला जर मतं पडली नाही तर सफाईला मेन माझ्यावर बोलायचा अधिकारच नाही। या गोष्टी महत्वाच्या आहेत ना। आणि 2019 ते कळलं नाही आपल्याला की अशा ताईचं 2018च्या डिसेंबरच्या 30 तारखेला कुणी काय काय भाषणे केली जाऊनजी इकडे रकडे चाललंय। त्यामुळे ना, त्यामुळे बोलताना आपण संयमाने बोला। कुणाही कार्यकर्त्याचा जो साधा सैनिक असू द्या, बाळासाहेब ठाकरेंनी साध्या सैनिकाला जीव लावलाय। शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत प्रत्येकाला एका मापात मोजले। कारण आज कार्यकर्ता जर आपला चांगला असेल, कार्यकर्ता जर आपला पाळणारा असेल, जो काम करणार आहे, जो खरंच काम करतोय आणि तो काम करत असताना त्या ठिकाणी कुठली अपेक्षा ठेवत नाही, त्या कार्यकर्त्याला जीव लावा। तो कार्यकर्ता त्याच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरात त्यावेळेस जाईल आणि मतदानाच्या दिवशी मतदार कसा न्यायचा हे महत्वाचं आहे। नाहीतर आपण तिथे बसतो, खुर्च्या टाकून बसतो आणि मतदान होत नाही, तर आपला कार्यकर्ता त्याच्या घरात गेला पाहिजे। म्हातारी माणसं असतील, आजारी माणसं असतील, मतदार बाहेर येत नसतील, त्यांना घेऊन आला पाहिजे। कारण ही मतदानाची प्रोसिजर आहे आणि ही संघटनेची, शिवसेनेची प्रोसिजर आहे की शिवसेना यावरती विजयी झालेली आहे। नाही तर मी पद भोगलं, मला पद मिळाली, माझी खुर्ची भोगली, माझं काम संपलं, आता मला त्या पक्षाची गरज नाही। कुठल्याही पक्षात जाऊन कुणी कसं निवडून येत असेल तरी पण शिवसेना हा पक्ष असा आहे, हा तानाजी मालुसरेंचा पक्ष आहे। जसं गडावरती, सिंहगडावरती सैन्य चढलं आणि त्याचे दोर कापले, आमच्याकडे औरंगजेब आहे आता नाही होत शकतात, पण जाताना फार अवघड आहे। कारण इथं तानाजी मालुसरे, कारण शिवसेनेत जो येतो त्याला शिवसेनेतच राहावं लागते। आणि जे शिवसेनेतून गेले त्यांची पण नारायण राणे असतील, छगनजी भुजबळ असतील, यांच्या परिस्थिती बघा, गणेशजी नाईक असतील, ही सगळी मंडळी शिवसेना सोडून गेली। आजच्या त्यांच्या परिस्थिती काय, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला त्याचा तो आत्मा वरून बघतोय। आणि म्हणून शिवसेना हा एकमेव असा पक्ष बाळासाहेबांनी संघटना म्हणून गेली आणि तिचं पक्षाचं रूपांतर झाले। शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच। अयोध्येत तुम्ही पाहिलं, अयोध्येचं पाहिलं, पंढरपूरचं पाहिलं, उद्धव साहेबांचं। हिंदूंचा एकमेव नेता म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांचं नाव मीडियाने घेतलंय, ग्रीनिश बुक मध्ये त्याची नोंद झालेली आहे। आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ताई 2000 साली आमदार होणार
होणार आणि होणार आहे. परंतु आपण सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी तन मन धन ताई बरोबर राहिलं पाहिजे. आपापसातले मतभेद विसरा. तू मोठा मी मोठा हे सोडून द्या. मी शिवसैनिक आहे आणि मला या तालुक्याचा आमदार ताईंना करायचंय असं स्पष्ट शब्दात प्रत्येकाने बोलल्याशिवाय या ठिकाणी घडणार नाही. आणि म्हणून आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतोय की ताईंना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून जुन्नर तालुक्याची सेवा काढण्यासाठी त्यांना आई शक्ती देवो अशी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो. आणि आई ताईंना माझ्या कुटुंबातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे लाख लाख शुभेच्छा.